तर आम्ही पीठ टाकून म्हणजे दळण टाकून दिलेलं आहे. तर इथे आलो कॉफी शॉपमध्ये, इथे कॅफेमध्ये. तर तिथे आता मस्त कॉफी पितो. सम्राटचं पीठ वापरत होती, पण मग आता गहू घेतलेलेच आहे नवीन. तर म्हटलं आज दळून आणू. आणि निवडलेले गहू आहेत, नुसते पाकडून घेतले मी आणि डायरेक्ट डब्यातच टाकून घेते. आणि मी काल घेतलेले जे आपले कॉर्ड सेट आहे ना, त्याच्यापैकी एक हा घातलेला आहे. की गर्दी ना, तर व्हिडिओ काढता येत नाही मला. मी टप घेतलेला आहे, हा एक भारी वाटला. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. भेंडीची भाजी चिरते. आणि तुम्हाला माहिती मी सम्राटचं पीठ वापरत होती, पण मग आता गहू घेतलेलेच आहे नवीन. तर म्हटलं आज दळून आणू. आणि निवडलेले गहू आहेत, नुसते पाकडून घेतले मी आणि डायरेक्ट डब्यातच टाकून घेते. आणि मी काल घेतलेले जे आपले कॉर्ड सेट आहे ना, त्याच्यापैकी एक हा घातलेला आहे, बघू शकता. तर मस्त एकदम कम्फर्टेबल आहे. उन्हाळ्यात पण घालायला म्हणजे समरमध्ये पण घालण्यासाठी खूप छान आहे घरामध्ये. आणि पॅन्टवर कसं वेगवेगळे टी शर्ट घ्यायचे, म्हणजे आपण खूप चॉईस करतो की कोणकोणते टी शर्ट. हे डायरेक्ट कॉर्ड सेट घ्यायचा घरात वापरण्यासाठी, खूप छान आहे, मस्त आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे. तर मी आज वेअर केलं आहे, बघू शकता मस्त. तर आता तेच दळून आणतोय पीठ नवीन गव्हाचे. आणि नवीन गव्हाच्या पिठाच्या पोळ्या पण करून बघणार कशा होतात वगैरे, तुम्हाला पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आज. तर चला आता मी डब्यात गहू काढलेले तुम्हाला दाखवते. तर इथे ना बघू शकता, हा पिठाचा डब्बा आहे, त्यातच गहू काढले एवढे 7 किलो. जर नाहीच बसले ती पिशवी घेतलेली आहे, तर त्याच्यात अर्ध पीठ टाकून द्या असं सांगेल. तर एकदम साफ गहू म्हणजे निवडलेलेच आहे, तुम्ही बघितले असेल काल जेव्हा मी दाखवले तुम्हाला. काहीच घाल नाही त्याच्यामध्ये. तर आज किंवा मग उद्या भरून ठेवले गहू, इथेच ठेवलेले मी. उन्हात वाळवायची पण गरज नाही, कारण ना वाळवलेले गहू आहे. तर इथे डब्यात घेतले, एवढा डब्बाच घेऊन जाते आता गिरणीत. आणि बाहेरचं वातावरण बघू शकता, ऊनच आहे नेहमीप्रमाणे खूप. चला आता दळून आणते पीठ पटकन. तर आम्ही पीठ टाकून म्हणजे दळण टाकून दिलेलं आहे. तर इथे आलो कॉफी शॉपमध्ये, इथे कॅफेमध्ये. तर तिथे आता मस्त कॉफी पितो. इथेच आमची कॉफी. कॉफी घेतलेली, चहा घेतलेला आहे. हे छोटे कप झाले का चहाचे नवीन? आता अशा आला लागेल चहा कप, बघून घ्या या पद्धतीची. तर मी खूप कप बघितला होता कॉफीसाठी, मग मी आणले. पण ते खूप मोठे झाले ना, एवढी साईज पाहिजे घेऊन यावं लागतील. अशी कप चहाला सोनगीत मधून वेगळा दिला का? कियाराला ही साखर खूप आवडते, नेहमी घेऊन जाते ती, तिला घेऊन जाते मी. हां आता मस्त कॉफी पितो आणि मग जाणार घरी. स्वयंपाक पण करायचा आहे. तर चला कॉफी एन्जॉय करतो. कॉफी पिऊन झालेली आहे छान. कियारासाठी मी ही घेतली साखर. तिकडून जाऊ केलं असेल का दळण बघायचं. मागे बघितला असेल दुकानं लावताय. तर आज यात्रा आहे आपल्या देवीची, ग्रामदेवता आहे ना, ग्रामदेवता. तर तुम्हाला दाखवली मी देवीचं मंदिर. तर आज संध्याकाळी मोठी यात्रा असेल आणि गाड्या पण ओढतात आणि गर्दी पण राहते. जर पॉसिबल झालं तर यात्रा असेल ती संध्याकाळी. तर तेच आम्हाला लक्षातच नव्हतं आता तेव्हा दिसलं यात्रा आहे असं. इथे पीठ दळून आणले, बरोबर 7 किलो मावलं. याच्यामध्ये पिठाचा डबा होता, घेऊन गेली होती. तर थोडं थंड होईल असंच ठेवते. इथे तिथे ठेवून देते, हवेमध्ये ठेवून दिलेलं आहे, हवा येईल ना. असं पीठ दळून आणलेलं आहे.
चला आता भेंडीची भाजी करते. तर इथे पोळ्या करते, बघू शकता. मस्त सफेद सफेद पोळी झालेली आहे. बघू शकता छान. म्हणजे लाल पोळी झाली नाही, मला लाल पोळी नाही आवडत. तर मस्त व्हाईट व्हाईटच झालेली आहे, शेकली तरी भारी दिसते मस्त. तर इथे मस्त आपली पोळी. तर चला आता करून घेते पटापट. तर आता मी ना तुम्हाला बोलली मी यात्रेत तुम्हाला यात्रा दाखवेल. तर कियारा आणि विहानला घेऊन चाललो इथेच जवळ. तर इथे यात्रेत आलेली बघू शकता, खूप गर्दी आहे. खूप गर्दी बघू शकता. घ्यायचा बघून घ्यायचे काय तुला पण पाहिजे आवडतं. की गर्दी ना, तर व्हिडिओ काढता येत नाही मला. मी टप घेतलेला आहे हा एक, भारी वाटला. तर आम्ही आता बाहेर निघालो. इतकी गर्दी ना, मला व्हिडिओज काढता नाही आला. तर मस्त टप घेतलेला आहे मी फक्त, आणि खूपच गर्दी, व्हिडिओज काढता येत नव्हता. म्हणून मग आता चाललो घरी, हे ठेवतो. तर घरी आलो आणि ना इथे स्वयंपाकाची तयारी. इथे मस्त अख्खी मसूर करते, अख्खा मसूर, ते पण मसाल्याची मस्त. इथे भात पण होतोय आणि आता पोळ्या करून घेते 4-5. तर तेच आता स्वयंपाकाची तयारी. आणि मी ना टब आणलेला तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता, हा टब आणला होता मी, तर मला आवडला. आणि हे आणलं, धूपदाणी दिसली होती मला, ती घेऊन आलेली आहे यात्रेतून. तर खूपच गर्दी होती यात्रेला, म्हणून मग ना जास्त थांबलोच नाही, कारण बिहान त्यांना घेऊन. तर मस्त मिळाली धूपदाणी. तर चला आता ना पटापट पोळ्या करून घेते, त्याच्यानंतर बोलते मी. तर बाहेर गेलो होतो आम्ही, मस्त जेवण करून फिरून वगैरे आलो. तर तेच असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. व्हिडिओ इथेच एंड करते. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.